हर हर महादेवाची ललकारी घुमली आणि ललकारी घुमत असताना एक एक प्राण छत्रपती शिवाजी महाराज जिंकत होते. एक एक प्राण जिंकत असताना सातारा प्राण जिंकल्याच्या नंतर कोल्हापूरच्या दिशेने छत्रपती शिवाजी महाराज गेले आणि कोल्हापूरच्या दिशेने गेल्याच्या नंतर पन्हाळगड नावाचा किल्ला आहे. त्या पन्हाळगडावरती 1200 मावळे होते आणि गडावरती पहिलं संकट आलं होतं शिंदे जोहर नावाचं. गड सोडणं काळाची गरज होती. अरे आताच कुठेतरी जय भवानी, आताच कुठेतरी जय शिवाजी, अरे आताच कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराज की जय, अरे आताच कुठेतरी हर हर महादेव, अरे आताच कुठेतरी महाराष्ट्रातील जनता गुन्ह्या गुन्ह्याने नादत होती. तेवढ्यामध्ये गडावरती संकट आलं शिंदे जोहर नावाचं. गड सोडणं काळाची गरज होती. धोधो पाऊस पडला, पुसटीचा गुरु ढासळला. राजांच्या कानावरती बातमी गेली, राजा पाऊस पडला, राजा पुसटीचा गुरु ढासळला. ठिकाणचं सैन्य कमी झालंय. राजाच्या बुद्धीनं प्लॅन केला, गडावरतून 2 पालख्या काढायच्या. पहिल्या पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसतील, दुसऱ्या पालखीमध्ये प्रति शिवाजी बसल. पण आता प्रति शिवाजीची गरज छत्रपती शिवाजी महाराजांना होती. बहिर्जी नायकांना तो पोरगा शोधला होता, त्याचं नाव होतं शिवा नावी. अरे एका नावी समाजाचं रक्त मराठा समाजाकरता कामी आलंय. अरे एका धनगर समाजाचं रक्त मराठा समाजाकरता कामी आलंय. अरे स्वराज्य कुणाचं आहे? स्वराज्य शेतकऱ्यांचं आहे. अरे स्वराज्य कुणाचं आहे? स्वराज्य बहुजनांचं आहे. स्वराज्य कुणाचं आहे? हे 18 पगड जातीचं आहे. त्याला जातीमध्ये वाटण्याचा कधी प्रयत्न करू नका महाराज. शिवा नावी छत्रपती शिवाजी राजांसमोर गेल्याच्या नंतर म्हटला, राजा द्या तुमची भवानी, राजा द्या तुमचा सेला, राजा द्या तुमचा मुकुट. अरे शिवा, हे घालून तुला जिथं जायचं नाही शिवा, तिथनं तुला परत यायचं नाही. अहो जातो की राजा, लक्षात ठेवा राजा. 100 दिवस शिवानावी म्हणून जगण्यापेक्षा, 100 दिवस शिवानावी म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस छत्रपती शिवाजी राजा म्हणून मरतो राजा. जातो की राजा. त्या शिवतीच्या श्यामेण्यामध्ये त्याची पालखी पाठवण्यात आली. त्याची गत्त झाली. 3500 गरीब छत्रपती शिवाजी राजांच्या पाठीमागे लागलं होतं. गजापूर नावाचं गाव आहे. त्या गजापूर नावाच्या गावाला एक पावनखिंड आहे. आता पावनखिंडीमधून 2 मासे येतात, 2 मासे जातात. इकडे लक्ष द्या. त्या पावनखिंडीमधून 2 मासे जातात, 2 मासे येतात. बाजीप्रभू देशपांडेंनी पालखी थांबवली आणि पालखी थांबवल्याच्या नंतर राजांना म्हटला, राजा घ्या मुजरा. बाजी कशासाठी मुजरा? राजा पाठीमागून 3500 गरीब येत आहे. राजी शिवा नावाची बद्दल झाली. पाठीमागून 3500 गरीब येत आहे. तुमची भवानी बाहेर काढा. यशवंतराव सुरेंचा, माणिकराव सुरेंचा वेडा पडला विशालगडाला. तुमची भवानी बाहेर काढा, त्यांचा पराजय करा आणि गडावरती जाऊन 5 थोपंचा फेर लावा. मित्र बाजी लढतोय राजा. जा राजा, मला मैत्री म्हणायची महाराज. राजा आधी लगीन कोंडाण्याचं, अरे मग माझ्या रायबाचं. राजा लाख पिढी तरी चालतील राजा, लाखाचा पोशिंदा चालला पाहिजे. याला मैत्री म्हणायची महाराज. मित्र नेहमी सांगत असतो बघा, याला मैत्री म्हणायचं. आयुष्यामध्ये असे काही दोस्त मिळतात, त्यांच्यामुळे आयुष्याची वाट लागते. आणि आयुष्यात असे काही दोस्त येतात, त्यांच्यामुळे आयुष्याची वाट सापडते. म्हणून मी नेहमी सांगत असतो, संगत करायची असेल तर चांगली करा. संगत करायची असेल तर माझ्या छत्रपती शिवाजी राजांसारखी करा. मरताना सुद्धा भागीदारी करता येईल. अरे संगत करायची असेल तर सरजा शंभूराजेसारखी करा. मरताना सुद्धा आपला मित्र भागीदारी मागतोय, अशी मैत्री करा महाराज. राजा जा. विशालगडाला यशवंतराव सुरेंचा, माणिकराव सुरेंचा वेढा पडलाय, त्यांचा पराजय करा. गडावरती जाऊन 5 तोफांच्या फेऱ्या लावा. जा राजा. नाही बाजी तुम्हाला यावं लागेल. जा राजा निघून गेले. इकडे युद्ध सुरू झालं, सभासभ युद्ध सुरू झालं. कुठून तरी भाला यायचा, त्या बाजीच्या अंगामध्ये लागायचा. कुठून तरी सरकन दिशे तलवार यायची, त्याच्या अंगावरती लागायची. इंच जखमा त्याच्या अंगावरती झाल्या होत्या. इंच जखमा त्याच्या अंगावरती झाल्या होत्या. खाली पडायचा, पुन्हा उठायचा. आलाय का रे माझ्या राजेंच्या तोफेचा आवाज? नाही बाजी. आलाय का रे माझ्या राजेंच्या तोफेचा आवाज? नाही बाजी. खाली पडायचा, पुन्हा म्हणायचा, आलाय का रे माझ्या राजेंच्या तोफेचा आवाज? नाही बाजी. अरे शिंदे जोहर म्हणायचा, क्या मराठा आहे, अरे क्या मावळा आहे, अरे का लढतोय. पण तेवढ्यामध्ये पोर्तुगीजाने याला बंदूक लावली. त्या बंदुकीची गोळी त्या बाजीच्या छातीमध्ये लागली. बाजी धरणीला पडला. पुन्हा म्हणायचा, आलाय का रे माझ्या राजेंच्या तोफेचा आवाज? नाही बाजी. आलाय का रे राजेंच्या तोफेचा आवाज? नाही बाजी. आलाय का रे आवाज? नाही बाजी. राजे विशालगडावरती पोहोचत झाले. रक्ताच्या थारोळ्यात हा बाजीप्रभू देशपांडे पडला होता. विशालगडावरती पोहोचत झाल्याच्या नंतर
राजाने 5 थोपा लावल्या. पहिली तोफ सांगत होती, यावा बाजी आऊसाहेब तुमची वाट पाहताय, यावा बाजी स्वराज्य तुमची वाट पाहताय, यावा बाजी छत्रपती शिवाजी महाराज तुमची वाट पाहताय, यावा बाजी मावळे तुमची वाट पाहताय, यावा बाजी स्वराज्य तुमची वाट पाहताय, यावा बाजी, यावा बाजी, यावा बाजी. पण तो बाजी त्याच तोफेंचा आवाज ऐकण्याकरता बाजीचे कान तळमळत होते. जगण्यासाठी नाही महाराज, फक्त आणि फक्त मरण्यासाठी. मी नेहमी सांगत असतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जगण्यासाठी कधी स्पर्धा लागली नाही. आनंद महाराज स्पर्धा लागली फक्त आणि फक्त मरण्यासाठी. या जगाच्या पाठीवरती अनेक राजे झाले महाराज, जगाच्या पाठीवरती अनेक राजे झाले, पण प्रत्येक राजाच्या हातामध्ये तलवारे आणि एका हातामध्ये ढाले. पण या जगामध्ये असे 2च राजे होऊन गेले, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. त्यांच्या एका हातामध्ये तलवारे आणि त्याच्या पाठीवरती ढाले. त्यांना माहिती होतं, 350 वर्षापूर्वी त्यांना माहिती होतं की आपल्या पाठीवरती वार करणारा जन्माला येईल, पण आपल्या छातीवरती वार करणारा जन्माला येणार नाही. त्यांना त्यावेळेस 350 वर्षापूर्वी माहिती होतं. अरे काय मावळे होते महाराज. अहो छत्रपती शिवाजीराजांच्या एका मावळ्याच्या हात लढाईमध्ये इथून तुटले होते कोपरापासून. छत्रपती शिवाजीराजांच्या कानावरती बातमी गेली. ते म्हटले आपण त्याला भेटायला गेलं पाहिजे. 400 मावळ्याची तुकडी घेतली. राजे त्याच्या गावामध्ये गेले. त्याच्या बापानं पाहिलं राजा आपल्या घरी येत आहे. बसण्याकरता सतरंजी टाकली. राजे त्या सतरंजीवरती बसले. पाणी दिलं. पाणी पिले राजे. पण थोड्या वेळाच्या नंतर त्या हात तुटलेल्या मावळ्याच्या डोळ्यातलं पाणी गालावरती आलं. तो रडायला लागला. राजांना विचारलं का रडताय. स्वराज्याच्या पालखीचे सुभेदार आहात तुम्ही, मानकरी आहात, तुमच्या डोळ्यामध्ये पाणी शोभत नाही, का रडताय. आम्ही तुमच्या घरी आलो आणि आम्हाला तुम्हाला बसण्याकरता सतरंजी टाकता आल्या म्हणून रडताय का. नाही राजा तुम्ही माझ्या घरी आलात, मला तुम्हाला बसण्याकरता सतरंजी टाकता नाही आले म्हणून नाही रडत राज. पण ऐका ना राज, या महाराष्ट्राचा जाणता राजा, या महाराष्ट्राचं छत्रपती शासन आज माझ्या घरी आलंय आणि त्या राजांना मुजरा करण्याकरता माझ्याकडे 2 हातच शिल्लक नाही, म्हणून रडतोय राज, म्हणून रडतोय राज. काय मावळे होते महाराज, काय निष्ठा होती महाराज. खरं सांगतो तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराज असे घडले नाही. 9 महिने 9 दिवस पोटामध्ये जिजाऊ मासाहेबांना त्यांना वाढवलं आणि पोटामध्ये असताना रामकथा, भागवत कथा, हरिपाठ, चांगदेव 65 संतांचे विचार, आध्यात्मिक विचार त्यांनी रुजू केला. म्हणून तर असा हिरा त्यांच्या पोटी जन्माला आला. म्हणून तर म्हणता येईल 9 मास 9 दिवस संपले. 9 मास 9 दिवस संपले. एक टाळा.